आता पाहूया नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीमसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत। आधार आणि पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल, 2 पासपोर्ट साईज फोटो। आता सगळ्यात महत्त्वाचं, नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीमसाठी फॉर्म कसा भरता येणार आहे। जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन भरू शकता। सगळ्यांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न, प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजे एमर्जन्सी आली तर पैसे काढता येतील का? तर हो, पण त्यात काही अटी आहेत। खाते उघडल्यापासून पहिले 6 महिने पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत। जर 1, 2 किंवा 3 वर्षांचे TD खाते 6 महिन्यानंतर पण 1 वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केले तर फक्त पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटच्या दराने म्हणजे साधारण 4% व्याज मिळेल। जर 2 किंवा 3 वर्षांचे TD खाते 1 वर्षानंतर पण मुदतीपूर्वी बंद केले तर त्या कालावधीच्या TD व्याजदरापेक्षा 2% कमी व्याज दिलं जाईल। उदाहरणार्थ 2 वर्षांच्या TD साठी 60% दर असल्यास लवकर बंद केल्यास फक्त 5% व्याज मिळेल। जर 3 वर्षांच्या TD साठी 7.1% दर असेल तर लवकर बंद केल्यास फक्त 5.1% व्याज मिळेल। 5 वर्षांचे TD खाते 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत बंद करता येणार नाही। 4 वर्षानंतर बंद केल्यास फक्त सेव्हिंग अकाउंटच्या दराने व्याज दिला जाईल। हे सर्व नियम SB ऑर्डर नंबर 22/2023 नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट म्हणजे 4th अमेंडमेंट स्कीम 2023 या आदेशानुसार आहेत। तर आता बँक FDच्या तुलनेत सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली गुंतवणूक करायची असेल तर नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट ही नक्की बघा। यात रिस्क शून्य आणि परतावा ठरलेला।